विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या आपल्याला कुलाबा येथील गीतानगर या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या समस्येला पाहता हा संपूर्ण दौरा करताना पाहायला मिळतात। ते स्वतः आज रात्री मध्यरात्री 12-12:30 वाजता हे या विभागात आलेले आहेत आणि संपूर्ण पाण्याचा दौरा आहे तो करतात। थेट राहुल नार्वेकर यांच्याशी आपण बोलणार आहोत। राहुल सर, या ठिकाणी समस्या होती, तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, मध्यरात्री तुम्ही या ठिकाणी दौरा करताय, काय नक्की तुम्हाला पाहायला मिळतं? एकूण या कुलाबा परिसर हा लो लाईंग एरिया आहे आणि फॅग एंडला आहे। म्हणजेच मलबार हिलवरनं शेवटचं टोक हे कुलाबा पडतं, नेवीनगर पडतं। या ठिकाणी नेहमी पाण्याची टंचाई असते। ती टंचाई घालवण्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून इकडे 2 लाख लिटरची टाकी बांधून दिली आहे, परंतु BMCचा सप्लाय बरोबर नसल्यामुळे इकडे 15 दिवसातनं एकदा लोकांना पाणी मिळतं आहे। तर ही अत्यंत गंभीर समस्या गेले महिनाभर चालू आहे। मी सातत्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरावा करूनही हे काम होत नव्हतं, म्हणून मी आज स्वतः इकडे आलो आहे। आता मी सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर ही चाचपणी केली आहे संपूर्ण सिस्टमची, तर त्यांच्याकडनं पाण्याचा जो प्रेशर आहे, दबाव आहे, तो फार कमी असल्यामुळे येत नव्हता। आता करेक्टिव्ह मेजर्स त्यांना सांगितले आहेत आणि पुढच्या आठवड्याभरात हा पूर्ण पाण्याची समस्या कुलाबा विधानसभेतली नियंत्रणात आणण्याची आम्ही पूर्णपणे मोहीम हातात घेतली आहे। तुम्ही स्वतः टँक देखील पाहिले, त्या ठिकाणी चढून काय तुम्हाला निदर्शनास आलं? पूर्ण टँक भरतायत का, काय नक्की समस्या? नाही, इकडे BMC कडनं एवढा पाऊसही झालेला, एवढा पाऊस होऊनही BMC कडनं पाणी बरोबर लोकांपर्यंत पोचत नाही, हे अत्यंत खेदजनक आहे आणि हे मी गंभीर याची नोंद घेतलेली आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी जर का असं मुंबईत एवढा पाऊस झाल्यानंतरही पाणी पुरवठा नीट होणार नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, एवढं मी शेवटचं त्यांना सांगितलेलं आहे। आम्ही यापूर्वी स्थानिक नागरिकांशी या ठिकाणी बोललो, काहींचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे दुकानं आहेत किंवा मग वॉशिंग सेंटर आहेत त्यांना पाणी पुरवठा दिला जातो, योग्य पाणी पुरवठा आहे, परंतु हे नवीन लाईन आहे, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी वॉल्स आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत, त्याचा देखील जो आहे तो उपाययोजना करण्यात जर का कुठे अनियमितता असेल तर त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल। परंतु प्रथमदर्शनीय जे मला दिसून आलेलं आहे, इकडे खरं तर सप्लाय सुरू होतो 12:30ला आणि 12:30 पासून 1:30 वाजेपर्यंत प्रेशर येत नाही लाईनला, दबाव खूप कमी असतो आणि मग त्यानंतर पाणी लवकर बंद केलं जातं, म्हणून टाक्या भरत नाहीत। तर मी आता यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले आहेत की जेव्हा तुमचं 4.5 पाऊंडचं जेव्हा प्रेशर येतं तेव्हापासून तुम्ही 2 तास पूर्ण सप्लाय द्यायला पाहिजे। म्हणून आता सप्लाय आम्ही रात्री 1:30 पासून किमान 3:30 वाजेपर्यंत सप्लाय हा रात्री चालू ठेवणार आहोत। अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? या ठिकाणी वारंवार तक्रार स्थानिकांनी केलेली होती। आता मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आता ह्यापुढे बोलणं होणार नाही, ह्यापुढे कारवाई होणार। जर का पाणी इतके दिवस पाण्याची टंचाई होती, तलाव भरले नव्हते, पाणी कपात होती, मी समजू शकत होतो, पण एवढा पाऊस पडल्यानंतर पाण्याची टंचाई नसताना जर का महानगरपालिकेकडनं पाणी पुरवण्यात येणार नसेल तर 100% कारवाई केली जाईल। सर, 2 राजकीय प्रश्न आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे, त्यामध्ये ठाकरेंचा युक्तिवाद आहे तो पूर्ण झालेला आहे, उद्यापासून एकनाथ शिंदे यांच्या वकिलाचा युक्तिवाद आहे तो सुरू होणार आहे। कसं बघता ह्या पूर्णपणे ज्या सुनावणी होते किंवा मग जो या ठिकाणी आतापर्यंत जो युक्तिवाद झालेला आहे, तुम्ही देखील या पूर्ण प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण जी जबाबदारी आहे ती पार पाडलेली होती? एक पीठासीन अधिकारी म्हणून संविधानिक मला जबाबदारी आहे की अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घेण्यासंदर्भातला आणि कायद्याच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986, त्याचप्रमाणे 10th शेड्यूलमधले जे प्रोव्हिजन्स आहेत ते या सगळ्याचं पालन करून सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही त्या निकषात बसून योग्य निर्णय घेतलेला आहे आणि मला संपूर्णपणे खात्री आहे की हा निर्णय अत्यंत शाश्वत असल्यामुळे हा निश्चितपणे सुप्रीम कोर्टात टिकून राहील। संजय राऊतांनी ह्यावरतीच विधान करताना अनेक काही गोष्टी बोललेल्या आहेत, त्यावरती युक्तिवादावरती देखील ते बोलताना पाहायला मिळालेले आहेत, त्यामध्येच पुढचा युक्तिवाद कशा पद्धतीने होईल हे देखील पाहण्यात नाही। बघा, सध्या ही मॅटर सबज्युडिस आहे। मी केलेल्या कामाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की मला खात्री आहे मी केलेलं काम चोख असल्यामुळे त्याच्यात कुठेही चूक निघणार नाही अशी मला खरोखर मनापासून मी इच्छा व्यक्त करतो। परंतु सुप्रीम कोर्ट हे अंतिम आहे आणि त्यांनी दिलेला जो निर्णय असेल तो आपण सर्वजण सन्मानाने स्वीकारणं हे अत्यंत आवश्यक आहे। सुप्रीम कोर्टात सध्या ही याचिका चालू असल्यामुळे ह्याच्यावरती अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही। असं शेवटचा प्रश्न, या ठिकाणी अनेक जे आहेत विरोधी पक्ष नेते आहेत किंवा मग अनेक जे विरोधी नेते आहेत ते महाराष्ट्रामध्ये दौरे करताना पाहायला मिळतात, त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी देखील दौरा केला। त्यांचं म्हणणं आहे की मी जेव्हा दौरे करतो तेव्हा खड्डे आहेत ते बुजवले जातात, अन्य कामं आहेत ती प्रशासनाच्या माध्यमातून केली जातात, प्रशासनाला जाग येत नाही जोपर्यंत नेते फिरत नाही।
नेत्यांचं कामच फिरणं असतं. आपण फिरून कोणावर उपकार करत नाही आहोत. मी पण रात्री 12 वाजता इकडे आलो आहे कारण माझी जबाबदारी आहे इकडच्या स्थानिक लोकांना त्यांचे हक्क आणि त्यांचा असुविधा जर काय असतील तर ते दूर करणं. त्यामुळे जर इतर कुठचे नेते मंडळी किंवा लोकप्रतिनिधी फिरत असतील तर ते काय लोकांवर उपकार करत नाही आहे. त्यांचं काम आहे, त्यांनी करायलाच पाहिजे. पाहिलं तर आपण या ठिकाणी पाण्याची समस्या घेऊन या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी हा दौरा आहे तो केलेला आहे. राहुल नार्वेकर सध्या ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. ह्या संपूर्ण गीतानगर परिसरामध्ये आपल्याला राहुल नार्वेकर स्वतः सर्व ह्या स्थानिकांना घेऊन दौरा करताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ मलिकसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.